नमस्कार, कशात तुम्ही? मजेत ना? मी तुमचा लाडका मनोहर तरे आपल्या सर्वांचं स्वागत करतोय। आता आम्ही चाललोय कला फाउंडेशनच्या एक छोट्याशा पार्टीसाठी आलेले आहेत नितेश। अरे एवढा टाइम लावतात का? पमे वाटलंय संध्याकाळच्याच आपल्या पार्टी करायची टेन्शन घे। मच्छीसाठी काही नाही येतं नितेशनी या ठिकाणी पागेर घेतलेलं नाही, तरी देखील मच्छी पकडण्याचा प्रयत्न करू, जर का भेटली तर। मी निघालो आहोत, पाऊस थोडा थोडा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये जायची वेगळीच मजा असते। बरेच दिवसातून आज आम्ही एकत्र आलेलो, कारण की प्रत्येकाचा शेड्यूल बिझी असतो, परंतु आज आम्ही एन्जॉय करणार। काय कारण असं, आज आम्ही ज्या ठिकाणी चाललोय ती जागा पण खूप छान आहे। त्या ठिकाणी शिवमंदिर आहे, खाडी आहे, जी खाडी पमे तुमच्याकडे निघतो ना तीच देवरुंगले तीच गाडी आहे। याला पागेर घ्या, चांगला यांनी घेतला नाही आणि पागेर घेतला सगळी फरक पडला असता की यो सांगितलं भावून जातात लोक। ठीक आहे, चला पागेर घेतला नाही, आपण गल टाकू। केने साहेब तिकडे वाट बघतायत, भरपूर वेळ झाला ऑफिस मध्ये बसल्यात। जस्ट आपण भेटूया। थोडा रस्ता खराब झालेला इकडे, या मुंबई महापालिकेचा एरियाचा रस्ता आहे। सर ट्रिप चालू असताना भ्रमण ध्वनी यंत्र ऍक्च्युअली विसरलो रिक्षाच्या डिक्कीमध्ये, आणि दाखवली होती पण फोन केला भेटलेला भेटले रिक्षा डिक्की, त्याला टेन्शन नाही। पण एकच त्रास, मोबाईल नसल्यावर जशी का जवळ गर्लफ्रेंड नसल्यासारखं वाटते। सो गाईज आम्ही या ठिकाणी पोहोचलेले आहोत, त्यांचे जिल्ह्याचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत त्यांना घेण्यासाठी। सो या ठिकाणी आता केने साहेब आलेले। किती टाइम लागला तुम्हाला? खूप उशीर झालेला आहे मित्रांनो। सो आता आम्ही निघत आहे। अरे पम्या भाई चल ना लवकर। का रे एवढा टाइम का झाला? टाइम का झाला? हा टाइम का? ट्रॉफिक होती ना। त्याचं कारणच नाही आहे। पम्या पण आलेला आहे, आता आम्ही निघतो। पम्या बसा। आमच्या आगरी कोळी कलावंत पम्याची गँगचे फेम पम्या। ओके, पाठीमागे बसलेले आहेत, आता गाडी चालू करतो। भरपूर उशीर झालेला आहे, भरपूर फिरून फिरून थकलेला आहोत, आणि नंतर थोडं काहीतरी खावा पण आम्ही सँडीच्या धाब्यावर आलेलो आहोत। भरपूर गाड्या लागलेल्या आहेत, या ठिकाणी जेवण करणार। उतरायचा पम्या ना, आपल्याला कोणा गाडी मी जेवायला उतरलेले आहे, रिव वगैरे मागवलेले आहेत, थोड्या वेळात स्टार्टर वगैरे येईल, त्यानंतर आम्ही जेवण करतो आणि नंतर पुढे जाणार आहोत नदीच्या दिशेने। केले साहेब कसं वाटतं? जरा टाइम झाला का? थोडासा जास्त, अर्धा तास जास्त। अबे तुला काय वाटतं, मोबाईलचा कसं वाटतं? इश्यू भेटलाय ना? मोबाईल भेटले पण तो तिकडे आहे। आता जे कॉन्टॅक्ट होणार होते ते होणार नाही, हरकत नाही। आज असं समज तू एक दिवस आराम, एक दिवस टेन्शन फ्री। टेन्शन फ्री। त्याच्या घरी मोबाईल आहे, सेफ आहे, टेन्शन घेऊ नको। कला फाउंडेशनचे खास आमचे नितेश पाटील यांच्याकडून तुम्ही जांभला नाही काही दिलं नाही, या वर्षी काही नाही दिलं दिलं ना। सो मंडळी आता जेवण येतंय, थोड्या जेवणार आम्ही। शेतावर काय काय आता? काय नाही सध्या, काय नाही नाही, पण भाजी वगैरे काय लावली? चिकोल पम्याची मच्छी वेटिंगला राहिली। ओके ओके, स्टार्टर खाऊन थोडं एन्जॉय करूया। इथला चना कोलीवाडा खूप छान असतो। बाय द वे पम्या, तू चना चाकला? एकदम टेस्टी आहे, टेस्टी आहे, एक नंबर। काल ते परत याल, फक्त सांगायची ना जागा कुठे द्या। सगळ्या आम्हाला वेटिंगला राहावं लागेल। छान, रिओच्या बरोबर तर खूपच छान लागते ती। लेला आहे आणि पम्या बघा लिव्हर पेटा इथला फेमस आहे। लिव्हर पेटा म्हणजे कोंबडीची काळजी, आंबट छान आहे, मी पण खाल्ली। नितेश तुला कशी वाटली? छान आहे। कशी पम्या नक्कीच आपला नाटक खूप फेमस होत चालले आता, बरोबर? जमिनीचा पैसा भरपूर प्रयोग झाले, आपण पण लावलेला, कला फाउंडेशन आपल्या संस्थेने लावलेला। तर आमची अध्यक्षांना माझी इच्छा आहे की हा नाटक
चित्रपटामध्ये कन्वर्ट व्हावा. म्हणजे ही स्टोरी कलाकार थोडे मागे पुढे करून. तर प्रमेय तुला काय वाटतं, काय करायला पाहिजे यातून? नाही, चित्रपटाची एक संकल्पना चांगली आहे, 100% चालत चित्रपट आहे, कारण त्याची घराघराची कहाणी आहे आणि चित्रपट बनवायचं आपण त्याला अजून भारी बनवू शकतो. बरोबर. त्याच्यात सॉन्ग आपण टाकू शकतो आणि बघायला गेलं तर आपला खर्च पण कमी आहे, कारण शूटिंग्स जे आहेत ते आपल्या गावाला वेगळंच आहेत, कुठे बाहेर इंटरनॅशनल जागी करायच्या नाही. बरोबर. आता बोंबील आलेले आहेत, बोंबील कोलीवाडा. तर नक्कीच आमच्याकडे यांना गरगट्टे बोंबील बोलतात. आमच्याकडे माहीत नाही, पण हवाला एक नंबर असते ना. आमचं टेस्ट एकदम खतरनाक आहे. ते आयलो टेस्ट करून बघूया. यस, एकदा घालतो संदीप. आम्ही आता कल्याण शहराच्या बाजूला बसलेलो आहोत आणि जेवण करून आमची जी ट्रिप आहे ती आम्ही पुढे नेणार आहोत. जेवायसाठी फक्त आलेलो आहे आम्ही या ठिकाणी. तर रिव्ह्यू घेतलेले आहेत एक आणि जेवण करून आम्ही निघणार आहोत. आता तिसरे आयटम मागवले, त्यानंतर जेवण कारण टाईम भरपूर झालेला गाईज. बोंबिलवर ता मारूया. जे सर्व मंडळी आता जेवायला तयार झालेली आहे. 8 पोळ्या एकच वरले आमचे. कला फाउंडेशनच्या वतीने आज छोटेखानी आमची ट्रिप आणि छोटी पार्टी चालू आहे. जमिनीचा पैसा नाटकातील मुख्य कलाकार, दिग्दर्शक, लेखक पम्या आहे आणि आमच्या कला फाउंडेशनचा तालुका अध्यक्ष आहे. आणि अध्यक्षांनी सांगितलेले की हा नाटक लवकरात लवकर चित्रपटामध्ये कन्वर्ट व्हावा. त्याचं कारण असं आहे मंडळी, आपला कलावंत मोठ्या पडद्यावर कधी दिसेल, मग त्यासाठी असलेलं बजेट. तर थोड्या दिवसात आम्ही समाज बांधवांना भेटणार आहे 50%. हां, आणि मग 50% देण्याचा आम्ही प्रयत्न करू, लोकांपर्यंत जाऊ. हा एक नाटक आहे, तो सदैव यूट्यूबवर किंवा स्क्रीनवर राहावा म्हणून आपण जमिनीचा पैसा नाटकाला चित्रपटामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी एक चांगलं पाऊल आजच्या मीटिंगमध्ये आपण उचलणार आहोत किंवा अध्यक्षांच्या परवानगीने आपण सुरुवात तर करणार आहोत. पुढे काय होईल ते नंतर बघू, पण नक्की सुरुवात आपण करणार आहोत. म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की प्रल्हाद शिंदे साहेबांचे गाणं 4 दशकं झाली, 5 दशकं झाली. ते गाणं जसे तसे आहेत आणि आज देखील ते गाणे वाजतायत. असाच हे नाटक स्क्रीनद्वारे लोकांपर्यंत पोचावा अशी आमची भावना आहे. आणि शेतकऱ्यांच्या प्रत्येकाच्या घरात हा नाटकाच्या स्वरूपातील चित्रपट बनून पुढे जावा, त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. रसिक प्रेक्षक जे व्हिडिओ बघतील त्यांनी या संदर्भात नक्की कमेंट करा की हा चित्रपट व्हावा की नाही, किंवा यासाठी काय केलं पाहिजे आपल्या भूमिपुत्रांनी, नक्की कमेंटमध्ये सांगा. जेवण आलेलं आहे, आता आम्ही जेवण करतो. कमीच नाही. काहीच जेवायला सुरुवात केलेली आम्ही अशा प्रकारे. सुरुवात पम्या, टेस्ट भारी आहे, मस्त टेस्ट आहे. आता जेवण करतो आणि मग आम्ही जरा पुढे जातो. आज फिरायचा दिवस ठेवलेला आहे. केनी साहेब कसं वाटतं? एकदम मस्त ना, ठीक आहे. आमचं जेवण झालेलं आहे, सर्वजण जेवलेले आहेत आणि नक्कीच थोडासा आम्ही फिरायला चाललंय. नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहूया 5 मिनिटांत. आणि नक्कीच कुठलं गाव कुठलं ऐतिहासिक ग्राउंड आहे, कारण की ते बरीच आंदोलन झालेली आहेत. सरपंचांनी देखील या ठिकाणी आंदोलन हारलेले आहेत. त्या ठिकाणी जो 12वी ब्रिज बोलत होतो, गाव कुठलं आहे सर? 12वे गाव. त्या ब्रिजवर आता आपण आलेलो आहोत आणि हा सीन बघण्यासाठी खूप गर्दी या ठिकाणी होत आहे. नाही, मधोमध चालत जाओ गाडी. सो गाईज, या धरणावर आपण आलेलो आहोत ब्रिजवर आणि नक्कीच इकडे बघा गाळाने मासे पकडतात. हा सीन बघण्यासाठी आपण एवढे लांब आलेलो आहे. मागे नाही घ्यायचा, खाली उतरून जागा कुठल्या आपण बघू शकता एक छोटासा मासा गळाला करवाला ना,
परवाला सोबत असं सुसाट आले चालत जाईल. किरी साहेब हा कुठला स्पॉट आहे? हा 12वी अटारीचा आहे. हा काय उल्हास नदी आहे. हा. आणि त्या बाजूला गेलं का आमचं देवरुख बाबाचं शिवमंदिर आहे तिथे. म्हणजे हा संगम आहे का? हा संगम आहे. जबरदस्त लोकेशन आहे, पाहू शकता. आपले या ठिकाणी बांधव काही मच्छी पकडत आहेत. हा सीन बघण्यासाठी भरपूर गर्दी. हा ब्रिज आपण पाहतोय. हे पार्किंग टप्पर तुझे मोठा जावळा तर मालकरी मान मोबाईल खूप सुंदर स्पॉट आहे आणि सर्व ही ताडी का इथं? हो, ताडीमाडी केंद्र. रूम आम्हाला आज सुपर फ्रायडे, आज एन्जॉय करायला आले सगळे. मोबाईल बघा भर पावसाळ्यामध्ये ताडी बघा किती काढले त्यांनी मस्तपैकी. हे पियाची कोणला नको ताडांची झाडं जास्त असल्या कारणाने या ठिकाणी ताडी मुबलक आहे. प्रणय पाटील हो भेटलेला आहे. त्याचा नवीन ढाब्याचं काम चालू आहे. हा प्रणय, कसं आहेस? एक नंबर लोकेशन तू निवडलेला आहेस आणि नवीन ढाब्याचं प्रणयच्या या काम चालू आहे. आपण पाहू शकता. यस यस यस. थोड्या दिवसात कधी चालू होईल तरी अंदाज? अजून 2 महिन्यामध्ये. लोकेशन आपण या ब्रिजवरून आलो त्याच्याच बाजूला प्रणय पाटील यांचा नवीन ढाबा जो सध्या आता मुठवालला आपण पाहतोय आणि आज कल्याण शहरामध्ये थोड्याच दिवसामध्ये आपल्या भेटीला येणार आहे. खूप जोरात चालू केले हो. आमचा एन्जॉयचा दिवस या ठिकाणी संपूर्ण होता आहे. उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज पम्याच्या सोबत आम्ही कला फाउंडेशनची सर्व टीम आली. मस्तपैकी जेवण केलं, फिरलो, भरपूर फिरलो आणि आज शेवटचा जो स्पॉट आहे या ठिकाणी आलो आहोत. यस, सबस्क्राईब करा पाहिजे. थँक्यू पम्या, थँक्यू. लवकरच आपण पम्याला नवीन लुकमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.